आज आपण आहोत माळेगाव येथील श्री विजय निंबाळकर साहेब यांच्या पेरू बागामध्ये. तर अशा पद्धतीनं हा पेरूची साईज आहे, ज्याला की आपण फांदीमोड कार्यक्रमसुद्धा म्हणू शकतो. इतक्या छोट्या फांदीवरती असं एवढं वजन होतं आहे की फांदीच्या कॅपॅसिटी बाहेर जात आहे. म्हणजे या ठिकाणं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणं जे फळबागेमध्ये फुल धरण्यासाठी स्प्रे शेड्यूल हे वापरलेलं नाही आहे. नॅचरली आत्ता ही सर्व सेटिंग झालेली आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणं आजची पेरूची साईज ही 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 300, 400 ते 800, 900 ग्रॅमपर्यंतची फळं आहेत. आणि ही झाडांची ग्रोथ आहे. अशा पद्धतीनं ही फळं आहेत. तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं बेड, जसा पाव असा फुगलेला असतो मऊ, त्या पद्धतीनं ह्या बेडची कॅपॅसिटी आहे. ही माती तुम्ही असं बघू शकता, या पद्धतीनं ही माती झालेली आहे. ही माती अशी लूज सर्वात महत्त्वाचं आहे. आणि बेडची जी परिस्थिती आहे, जसा पाव असा लूज असतो फुगल्यानंतरनं, की त्यामध्ये जसं इरिगेशन वगैरे राहतं, त्या पद्धतीनं आता हे पेड बनलेले आहेत पेरूबागेमध्ये. कारण हे महत्त्वाचं राहतं कोणतंही पीक घेताना किंवा फळबाग यशस्वी करायचे असेल तर आपल्याला. आणि हे असं सेटिंग, पहिला माल चालूच आहे, नवीन सेटिंग असं सुरूच आहे. नवीन ही कळ्यांची संख्या, अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत मार्गदर्शन करत आहोत. अशा पद्धतीचे सेटिंग आहे. म्हणजे ते एका झाडाचं नाही आहे, तर इथं पुढं पण आहे. असं सेटिंग असावं. विशेष या ठिकाणं आपण नॅचरली सेटिंग करण्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे गायडन्स केलेला आहे. या ठिकाणं शेड्यूल स्प्रेमध्ये फुलधारणा व्हावी या हिशोबानं काहीही वापरलेलं नव्हतं. कारण हे महत्त्वाचं असते पहा. आणि हे आता हे फळांची साईज, आता हे कॅरी बॅग वगैरे लावलेले आहेत, कारण हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु त्यामुळे तुम्हाला ते आतली क्वालिटी जी बघायची मिळेल, तर ते मागे फोटो आहेत. ते अशा पद्धतीने सेटिंग असावी. पहिला माल हार्वेस्ट होतो आहे, दुसरी सेटिंग चालू आहे. हे एकंदरीत अशा पद्धतीनं या पेरूबागेची स्थिती आहे. हे 500-600 ग्रॅमच्या पुढची फळं आहेत. अशा पद्धतीनं ही फळं आहेत. ती वरती सेटिंग नंतर नवीन, सगळ्यात महत्त्वाचं. आणि सुरुवातीला जेव्हा आपण काम चालू केलं होतं तेव्हा अशा पद्धतीने ही पिवळसर झाडं होती पहा. तरी त्यावरती सेटिंग आहे, पण ह्या अशा पद्धतीने जवळजवळ 70-80% जास्त झाडं होती. कुठेतरी 4-2 झाडं हे राहिलेले आहेत. तर ते पण या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. आपण फक्त चांगलंच दाखवतो असा कन्सेप्ट नाही आहे. चांगलं म्हणण्यापेक्षा पिकामध्ये कसे ग्रोथ झालेत, कसे चेंजेस झालेत, हे तर पण महत्त्वाचं असतं कळणं किंवा समजणं. ही अशी बाग होती पहिली पहा. मी जेव्हा काम चालू केलं तेव्हा आपण कन्सल्टन्सीचं. आणि आता जी चेंजेस झालेले आहेत हे असे वेगळे चेंजेस आहेत. तेव्हा ही सेटिंग वगैरे आता आहे. खालची फळं अशा आहेत. सेटिंग आता जबरदस्त झालेली आहे. झाडांची जी डेव्हलपमेंट पाहिजे ती आत्ता आता ह्या कंडिशनची झाडं जी बनलेली आहेत, ह्या कंडिशनची झाडं ही जून-जुलैच्या दरम्यान असणं गरजेचं होतं. तेव्हा आपल्याला या ठिकाणं कमीत कमी 90 ते 1 लाखाच्या आसपास फोम ह्या क्षेत्रामध्ये बसवता आला असता. परंतु ते नव्हतं. आणि त्यानंतरनं जरी नसलं तरी आपण त्यावरती काम करून ते चेंजेस केलेले आहेत. आणि त्याचे रिझल्ट आता ह्या अशा पद्धतीने मिळालेले आहेत. आता ही नवीन सेटिंग सर्व ही दिसते. ही नवीन सेटिंग झाडं अशा पद्धतीने बनलेली आहेत.
म्हणजे एकाच झाडावरती नाही आहे, प्रत्येक झाडावरती आता सेटिंग नवीन या अशा पद्धतीने चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं राहतं, सेटिंग झालं किंवा फुलधारणा झाली तरच महत्त्वाचं आहे. आणि नॅचरली जेवढी सेटिंग करता येईल तेवढं बागेचं लाईफ एक्सटेंड करता येतं. 8-10 वर्ष 15 वर्षापर्यंत बागा आहे टिकवता येतात. पण नॅचरली जिथं सेटिंग होत नाही आहे, जिथं आपण काम करत नाही आहे, की तिथं आपण केमिकल यूज करून किंवा काहीतरी स्प्रे घेऊन आपण सेटिंग करतो, त्या ठिकाणं बागेमध्ये उत्पादन ठराविक 3-4 वर्षापर्यंतच मिळतं. तिथून पुढं उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. हे पण महत्त्वाचं असतं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नॅचरली सेटिंग. आणि सेटिंगसाठी विशेष असं कोणते प्रॉडक्ट वापरायची गरज पडत नाही आहे. फक्त तुमचं पूर्ण शेड्यूल हे व्यवस्थित असावं, तर तुम्हाला अशा पद्धतीने ही कॅनॉपी किंवा अशा पद्धतीने हे सेटिंग आत्ता हे नवीन होतं झाडांमध्ये हे मिळू शकतं. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रॉपर नियोजन असणं किंवा बागेमध्ये प्रॉपर कामं झाली तरच त्या गोष्टी किंवा ते बदल होत असतात. अचानक बदल होत नाही आहेत. त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये, ते महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना कोणाला अशा काही प्रॉब्लेम असतील, झाडं पिवळसर दिसणं वगैरे, ते झाडामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या पद्धतीची झाडं असतील, वाढ नसेल तर अशी वाढ जरा जून-जुलैला जर झाडांमध्ये प्लॉटमध्ये असते तर या ठिकाणं सेटिंग वगैरे किंवा फोमची संख्या 90 ते 1 लाखाच्या आसपास बसलेली असते. इथं आपल्याकडं 46-47 हजारापर्यंतच बसलेली आहे. कारण झाडं तशी होती, ते व्हिडिओमधले आहेत, ते मागं पाहू शकता तुम्ही. आणि आत्ताची ही झालेली बदल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.